हाय यूट्यूब फॅमिली, नमस्कार. चला आज बनवणार आहे आपण वरणफळं म्हणजे वरण चकोले. हो का, डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी. त्याच्यात टाकणार आहे टोमॅटो एक कापून, कारण वरण पण खाता येते, वरण पण टेस्टी होते, जरा छान लागते. बारीक बारीक पीस. वरणफळं म्हणते कोण, वरण चकोल्या म्हणते, आम्ही वरण चकोल्या म्हणतात, कोण वरणफळं म्हणते. हे असं टोमॅटो कापून टाकले ना म्हणजे एकदम वरण चविष्ट होते. असं निसी डाळ पण टाकली तर नाही चांगलं लागत वरण. पाणी टाकायचं, तेल टाकायचं म्हणजे उता येत नाही वरण सुट्टी. आणि थोडी हळद पण टाकायची शिजतानीच. कुकरला काढून घ्यायची. चला तिकडं डाळ शिजते, इकडं आपण चकोल्यासाठी पीठ मळून घेऊया. मी जरा जास्तच मळणार आहे, त्याच्यात चपात्या पण होणार आहेत. पण चकोल्यासाठी घट्ट पीठ मळायचं. चपात्याचं पीठ मळतात तसं नाही, जरा घट्ट मळलं ना त्याच्यावर न टाकायचे असतात ना, त्याच्यामुळं. बघा मीठ टाकू, मीठ टाकायचं, चव लागते. आपण तसं पण चपातीच्या पिठात मीठ टाकतो तसं. चला आपलं पीठ मळलं आहे, एकदम घट्ट पीठ मळलं आहे. असं चपातीला मळते तसं नाही, म्हणजे त्याच्यात एकदम आटरून येते, असं आकसून येते हे. हो का, रेडी झालं आहे आपलं पीठ. थोडंसं लाटायचं, शिट्टी होती. चला आता आपण चकोल्या लाटून घेऊ, म्हणजे चकोल्या म्हणजे चपाती लाटून घेऊ पूर्ण. आमच्या इकडं कसे आमच्या इकडं बनवते तसं दाखवणार आहे मी. वेगळे वेगळे पण शेप देतात, पण आमच्या जी दाखवते तर करतेत आमच्या घरी तीच दाखवणार आहे मी. चपाती जाड लाटायची, जाड लाटली ना मग चांगले एकदम अशा शिजतात. असं पातळ होत नाही ना, असं चिटकत नाही, त्या एकदम सुट्ट्या सुट्ट्या होत्यात. मग पीठ घेऊन लाटायची, असं खाली पीठ घेऊन लाटायची, चिटकून बसती अशी. हो का, जाड लाटायची अशी. अशी उचलून लाटायची. तुम्हाला म्हणजे असं शेप पण देता येते, असं पुरीसारखा, त्रिकोणी, आपल्याला जसं पाहिजे तसं बनवायचं, आवडल तसं. बघा मी आता ग्लासाने देणार आहे. हो का, ही बघा कार ग्लास घेतला आहे. हो का, असं आमच्या इकडं असे बनवते तर किती छान झाली. हो का, अशी जाड झालेली आहे, जाड लाटायची त्याच्यात ठेवून. हो बघा, सगळ्या अशाच करून घ्यायच्या. चला अशा कट करायच्या सगळ्या. आणि हे जे राहिलेलं आहे हे पण टाकून नाही द्यायचं. जी नवीन शिकतात ते काय करते, गोल करण्याच्या नादात हे पीठ टाकून देतील. हो का, हे पण असे पण हा शेप दिला. हो का, हे पण हातात पण धरता येते, लहान मुलांना पण खाता येते. हो का, असं पीठ वाटोळ करायचं नाही, तसंच टाकायचं मिक्स करून. हो का, आकार द्यायचे वेगळे वेगळे. हे कसं केलं आहे तसं कोणतं करायचं, दोन्ही केल्या तरी चालते का. चला आता ही वेगळ्या आकाराच्या तुम्हाला दाखवते. हो का, असं करायचं. हे पण अशा पण कापल्या ना तरी पण छान वाटतात. हो का, असे शंकरपाळ्या केल्यासारखं. हो का, बघा अशा आकाराच्या. ह्या तर लय पटपट होते का, पीठ पण वाटोळ होत नाही आणि काहीच नाही. मी दोन्ही करून टाकणार आहे त्याच्यात. हो का, अशा ह्या. चला हो, डाळ शिजली आपली. हो, अशी झाली घट्ट. घोटायची सगळ्या गरज नाही. आधी आपण काय करू, डाळ नंतर टाकायची, आधी पाण्याला फोडणी टाकायची वरणासारखी. तिकडे पातेलं ठेवले, ह्याच्यात टाकायचं तेल, मोहरी टाकायची आधी. जास्त काही साहित्य टाकायचं नाही. आता मोहरी तडतडली की जिरे टाकायचे, जरा जिरे जास्त टाकायचे.
लसूण, कढीपत्ता टाकायचा, पाणी टाकायचं, आणखीन पाणी टाकायचं, मीठ टाकू आपण आणि ह्याच्यात डाळ टाकू हे त्याच्यातली थोडीच टाकणार आहे मी, थोड्याच बनवायच्या चकोल्या. पाण्याला आदान आल्यावरती बघा टाकायची. डाळ नाही टाकलेली मी त्याच्यात, पाणी उकळलं की हो का, म्हणजे डाळ चिटकत नाही खाली ना, म्हणून हे असं पाण्यातच उकळलेला टाकायचं. चला उकळलेला आहे आता ह्याच्यात टाकायचं, उकळलेल्या पाण्यात टाकायचं. हो असं पटापट टाकलं ना असं सुट्ट होतं एकदम, डाळ नाही टाकली की. हो असं हो का, आपल्या चकोल्या अशा शिजलेल्या आहेत. हो का बघा, आता ह्याच्यात टाकायची डाळ. आता आपण डाळ टाकूया. सांगा असं चिटकून बसत नाही. अशी डाळ टाकायची, जास्त टाकायची. आता एकदम मस्त सगळं मिक्स करून घ्यायचं, चांगले शिजू द्यायच्यात परत आणखीन एकदा. घट्ट होते आता. झालेले आहेत वरण चकोल्या. बघा बघा मस्त शिजलेले आहेत. चला आता चला हो का, 2 प्रकारच्या केलेल्या आहेत. हो का, हे पण केलेले आहेत आणि गोल पण केलेले आहेत. आणि नक्की अशा माझ्या पद्धतीने एकदा करून बघा आणि एकदम छान लागते. आणि हो का, ही वरण तर एकदम टेस्टी लागते, एकदम मस्त. हो का, गरम गरम चकोल्या. बाहेर आमच्यात पाऊस पडते, पाऊस चालू आहे. हो का, मस्त खाया, स्वस्त राहा, लाईक करा, कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर, आणि सबस्क्राईब नक्की करा. खूप छान झालेले आहेत. चला बाय, भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये.